नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, जे अतिवृष्टी झाली होती 2025 मध्ये आणि त्यासाठी सरकारने जी मदत जाहीर केली होती, मदत जाहीर झाल्यानंतर जे केवायसी साठी विके नंबरच्या याद्या प्रकाशित करण्यात आल्या आणि अनेक शेतकऱ्यांनी त्यामध्ये केवायसी केली। परंतु बरेच असे शेतकरी होते ज्यांचं सामायिक क्षेत्र होतं किंवा त्यांच्या 2 शिवारामध्ये क्षेत्र होते किंवा अनेक असे शेतकरी आहे की ज्यांचे विके नंबर आले, त्यांनी केवायसी केले, परंतु तरी देखील त्यांचे पैसे हे जमा झाले नाही किंवा अनेक शेतकऱ्यांचे पैसे जमा झाले, परंतु जे याद्यामध्ये जेवढी रक्कम दाखवलेली होती तेवढी रक्कम ही जमा झाली नव्हती किंवा तुम्हाला किती रक्कम जमा झाली हे अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही। तर तुमची जर रक्कम जमा झाली नसेल किंवा ती कुठं अडकली आहे तर हे आता चेक करायसाठी जे आहे ते गव्हर्नमेंटने एक वेबसाईट क्रिएट केलेली आहे, महा डिझास्टर म्हणून। तर त्यावरती तुम्ही तुमचं जे आहे तर तुमचे पैसे कुठं अडकलेले आहे किंवा तुम्हाला पैसे किती जमा झालेले आहे किंवा नाही आहे, तुमचं काय स्टेटस, पेंडिंग स्टेटस दाखवते का, असं सर्व तुमचे जर काही प्रॉब्लेम असेल आणि अतिवृष्टीचे तुमचे 2025चे जे पैसे ते जर जमा झालेले नसेल तर ते कसं चेक करायचं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर बघूया की कसं चेक करायचं आहे। सर्वप्रथम आपण या वेबसाईटवरती येणार आहोत, mhdisastermanagement.mahiti.org या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला जो गव्हर्नमेंटकडून विके नंबर मिळाला होता किंवा आपण जे केवायसी केलेली पावती आहे त्या पावतीवरती जो विके नंबर आहे तो विके नंबर येथे टाकायचा आहे। विके नंबर टाकल्यानंतर विके नंबर आपल्याला इथे सबमिट करायचा आहे। विके नंबर सबमिट केल्यानंतर आपली जी माहिती आहे ती आपल्याला आपण बघू कशा प्रकारे ते माहिती येतं। विके नंबर टाकूया आणि सबमिट करूया। विके नंबर टाकून सबमिट केल्यानंतर आपल्या समोर आपली माहिती आलेली आहे। यामध्ये आपला विके नंबर दाखवण्यात येईल, त्यानंतर अकाउंट होल्डर नेम म्हणजे शेतकऱ्याचं नाव दाखवण्यात येईल, त्यानंतर अकाउंट नंबर, कोणत्या अकाउंटवरती आपली जी रक्कम आहे ती रक्कम जमा झालेली आहे तो अकाउंट नंबर दाखवण्यात येईल, डेट म्हणजे किती तारखेला ती रक्कम जमा झालेली आहे ते दाखवण्यात येईल, बँकेचं नाव, कोणत्या बँकेमध्ये ती रक्कम जमा झाली ते दाखवण्यात येईल, किती रक्कम ही जमा झालेली आहे ती रक्कम दाखवण्यात येईल, त्यानंतर रिमार्कमध्ये तुमची रक्कम सक्सेसफुली जमा झालेली दाखवण्यात येईल आणि पेमेंट स्टेटसमध्ये सक्सेसफुली रक्कम ही जमा झाली नाही, अशा प्रकारे ही माहिती दाखवण्यात येईल। आता आपण परत एखाद्या दुसऱ्या शेतकऱ्याचा इथं विके नंबर टाकून बघूया त्यांचा स्टेटस काय येते। आता आपण इथे दुसऱ्या एका शेतकऱ्याचा विके नंबर टाकलेला आहे आणि सबमिट केलेला आहे। विके नंबर टाकून सबमिट केल्यानंतर आपण इथे बघू शकता वरती त्या शेतकऱ्यांचा विके नंबर दाखवलेला आहे, नाव दाखवलेलं आहे, परंतु जे अकाउंट डिटेल आहे आणि त्याचा पेमेंट स्टेटस जे आहे तर ते फेल दाखवत आहे, कारण अकाउंट नंबरमध्ये इथे काही येत नाही आणि तारखेमध्ये त्यांची तारीख दाखवते केवायसी केल्याची, परंतु त्यांचं जे अकाउंट आधार सीडिंग आहे ते आधार सीडिंग केलेलं नाही आहे आणि खात्याची केवायसी केलेली नाही, त्यामुळे त्यांचं जे अकाउंटचं स्टेटस आहे ते अमाऊंट देखील तिथे 0 दाखवत आहे आणि रिमार्कमध्ये जे आहे तर ते आधार इनॅक्टिव्ह असं रिमार्क येत आहे, त्यामुळे पेमेंट स्टेटसमध्ये जे स्टेटस आहे त्याचं ते पेमेंट स्टेटस हे फेल दाखवत आहे। काय आहे तर त्यांचं आधार सीडिंग नाही आहे आणि केवायसी देखील केलेली नाही आहे। तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, तुम्ही स्वतः देखील तुमचं जे स्टेटस आहे अतिवृष्टीचं, जे अजूनपर्यंत तुम्हाला रक्कम मिळाली नसेल, तुमच्याकडे जर विके नंबर असेल तर या वेबसाईटवरती येऊन तुम्ही स्वतः देखील तुमचं स्टेटस हे काय आहे, तुमच्या पेमेंटचं स्टेटस काय आहे ते चेक करू शकता। जर तुमची पेमेंट ही जमा झाली नसेल, अजून केवायसी करून बरेच दिवस झाले असेल तर तेही तुम्ही इथे चेक करू शकता। अशा प्रकारे मित्रांनो, माहिती महत्त्वाची होती। माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून